ठरतं. खूप केस गळती असेल तर त्याची विटॅमिन ईची सुद्धा कॅप्सूल तुम्ही ॲड करू शकता. पुढे मी तेलाची रेसिपी तुमच्या कसं बनवायची ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. आणि खूप जेंटली मसाज करायचा, कारण मुळं अगोदर कमकुवत असतील तर केस गळतीही वाढेल. त्याच्यामुळे हळूवार मसाज करून घ्यायचा आणि किमान आपल्या केसातून 100 वेळा तरी कांगवा फिरला पाहिजे. तर केस विंचरताना सगळी केस मागून पुढे घेऊन नंतर केस विंचरायचे आहेत आपल्याला. तर हे बघा मी तेल लावल्यानंतर पूर्ण केस विंचरून घेतलेली आहेत. आणि तर तुम्हाला तर अशा प्रकारे केसांमध्ये ऑइलिंग करून झालेलं आहे आणि व्यवस्थित आता मी पॅक करून झालेत. आणि दुसऱ्या दिवशी मी केस धुतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ड्रायर तुम्ही वापरू नका, कारण त्याच्यामुळेही केस डॅमेज होतात आपली. शक्यतो तुम्ही टॉवेलनंच केस कोरडे करा. टॉवेलनं जर तुम्ही रफ करत असाल तर जास्त रफ करू नका, एकदम हळूवारपणे ती रफ करा. इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुला हेअर ऑइल बनवून दाखवते. त्याच्याने ते खूप इफेक्टिव्ह आहे. जर आपले प्रीमॅच्युअर म्हणजे हेअर ग्रे होत असतील तर हे रोखण्यास हे तेल ही मदत करते. किंवा हा कांदा घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून, आणि हे कढीपत्त्याची पानं आहेत, 25-30 पानं आहेत, आणि मेथीचे दाणे. तर मेथीचे दाणेही खूप आपल्या केसांना फायदेशीर ठरतात. त्याने डॅन्ड्रफ वगैरे होणं कमी करण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे मी तेलात व्यवस्थित आता भाजून घेते. लागेल तसं मी तेल त्याच्यामध्ये ॲड करत गेले आणि आता ते व्यवस्थित भाजत गेले. तर त्याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकून व्यवस्थित भाजून घेऊया. आता ते भाजते तोपर्यंत मी तुम्हाला आणखी एक इथं काही गोष्टी सांगते की कॉपर आणि ओमेगा रिच फूड कोणते, तर काजू, बदाम, मशरूम, पोटॅटो आणि छोले. तर तुम्ही याच्या डेली तुम्ही याचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. दही, पनीर आणि आपलं बनाना आणि गाजर याचाही समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे. मी तुम्हाला जे मी माझ्या केसांसाठी जो मी डेलीचं रुटीन मी नक्कीच शेअर करेन. काही आसनं सांगते. जर तुम्हाला डॉक्टरांनी किंवा तुमची बॉडी फिट नसेल किंवा की योगा तुम्ही करायला किंवा आसन करायला तुम्ही हे करू नका. पण ज्यांची बॉडी योगा करण्यासाठी फिट आहे त्यांच्यासाठी मी हे सांगेन की विपरीत करणी हे पहिलं आसन आहे. तर विपरीत करणी आपले ग्रे हेअर होण्यापासून थांबवते. तर दुसरं आहे